नमस्कार. सिंपल कुकिंगची या भागामध्ये तुमची होस्ट ओल्टी गोल्टी आज तुम्हाला सुकी भेळ दाखवणार आहे. आपण ती भेळ आधी तयार करून घेतलेलीच होती आणि म्हणून आता आज मी तुम्हाला सुकी भेळ दाखवणार आहे. पण त्यात एक आपण वेगळी चटणी घालतो. यामध्ये चिंचेची ओली चटणी किंवा मिरचीची चटणी मी काहीही घालत नाही. मग काय घालता? मग कशी होते? अगदी छान होते. ही प्रवासातही तुम्ही नेऊ शकता. तर चला बघूया. मग आज मी तुम्हाला कुठेही गॅसवर फोडण्या काही प्रकार दाखवणार नाहीये. तर आता आपण आधी ती मुरमुऱ्याचा चिवडा आपण करून घेतला होता. हा मुरमुऱ्याचा चिवडा तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेते. बघा, हा 1 वाटी मुरमुऱ्याचा चिवडा हा मी यात टाकते आणि यामध्ये अजून थोडी अर्धी वाटी चिवडा फक्त टाकणार आहे. बस हा अर्धी वाटी चिवडा हा टाकला. आज आता आपण या भेळीमध्ये ही चटणी टाकणार आहोत. ही जी चटणी तुम्हाला दिसते ही टाकणार आहोत. ही कशाची चटणी आहे ते आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. ही टिकते चटणी. हे मिक्सर पॉट. आता यामध्ये मी चिंच टाकली आहे. चिंचेची सुकी चटणी. ही चिंच टाकली. आता यामध्ये माझ्याकडे सुकलेली कोथिंबीर आहे. ही मागेही मी तुम्हाला दाखवली होती. ही सुकलेली कोथिंबीर जवळपास अर्धी वाटी मी यात घालणार आहे. अर्धी वाटी सुकलेली कोथिंबीर मी यामध्ये घातली. तुमच्या समोर घालते. त्यानंतर माझ्याकडे पुदिना पावडर आहे. ही मी वाळवून घेतलेली आहे. ही मी पुदिना पावडर यामध्ये टाकते. ही मी 1 चमचा टाकते. बरोबर, 1 चमचा पुदिना पावडर मी यात घातली. म्हणजे पुदिना पावडर गेली, कोथिंबीर गेली. माझ्याकडे मी जिरे पावडर भाजून करून घेतली होती. तर आता ही जिरे पावडर मी 1 चमचा यामध्ये टाकणार आहे. 1 चमचा जिरे पावडर टाकली. हा चाट मसाला आहे. हा चाट मसाला 1 चमचा. हा चमचा माझा छोटा आहे म्हणून या चमच्याने 1 आणि 2 चमचे 2 चमचे चाट मसाला मी यात टाकला. माझ्याकडे ही घरगुती आमचूर पावडर आहे. आंबे वाळवून मी 2 वर्षापूर्वी ही पावडर केलेली आहे. तर आता ही आमचूर पावडर मी यामध्ये टाकणार आहे. ही पण मी 2 चमचे टाकते. आमचूर पावडर माझी टाकून झाली. आता महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स राहिलाय आपला ते म्हणजे मिरच्या. या हिरव्या तिखट मिरच्या मी वाळवल्या होत्या. तर या जवळपास आता 7-8 मिरच्या मी यामध्ये टाकणार आहे. कारण त्याच्याशिवाय या चटणीला तिखटपणा येणार नाही. या 7-8 मिरच्या मी यामध्ये टाकले. हे तुम्ही बघताय. बरोबर आहे. आता यामध्ये टाकणार आहे काळे मीठ. हे काळं मीठ दिसतंय. काळं मीठ जवळपास आपल्याला ही चटणी टिकावी म्हणून, आणि ही खारट तिखट आंबट लागते. तर हे काळं मीठ मी यामध्ये 1 चमचा टाकलंय. जसं काळं मीठ टाकलंय तसं मी साधं मीठ पण टाकते. हे बघा, तुम्ही म्हणाल चटणी एवढीशी आणि यात एवढं काळं मीठ आणि एवढं साधं मीठ. बरोबर आहे, कारण ते टिकलं पाहिजे. ही पावडर झाली पाहिजे आणि टिकलंही पाहिजे. आता त्यामध्ये 1 चमचा साखर. साखर आणि मिठाच्या प्रमाणामध्ये हे टिकतं. आता हे सगळं मी मिठामध्ये टाकून वाटलं आणि मग ही माझी सुरेख पावडर तयार झाली. ही भेळीची पावडर अतिशय चटकदार लागते. तिखट, आंबट, मिठाची चव आणि मुख्य म्हणजे काळ्या मिठामुळे त्याला खमंगपणा येतो.
आता बघा, मी याच्यामध्ये तुमच्यासमोर सवा वाटी मुरमुरे टाकले. आपल्याला सुकी भेळ बनवायची आहे. मग हा जो आपला मसाला तयार केला होता, हा मसाला मी याच्यावर टाकून देते. आता या मसाल्यामध्ये मीठ भरपूर आहे, त्यामुळे या चमच्याने सपाट चमचा मसाला टाकला आणि थोडासा वर टाकते, कारण आपण आत्ता देतोय सगळ्यांना म्हणून कांदा टाकतोय. आता बघा, हे कालवायचं कसं. मी हाताने पहिले हे सुकं कालवून घेतलं. लहानपणी तेल, तिखट, मीठ, मुरमुरे आम्ही खायचो. आता हे तेल, यामध्ये मी 2 चमचे तेल जवळपास घातले. आता ही मी कालवून घेतली. तेल तुमच्या हिशोबाने घाला, थोडं कमी जास्त. माझ्या मते हे बघा, ही भेळ अशी मिळून येते. या भेळीला सगळीकडे तो मसाला आपण तेल टाकल्यामुळे. मला वाटतं की तेलाचं प्रमाण थोडं जास्त झालंय, म्हणून मी आणखीन त्यामध्ये थोडी ही भेळ घालते. आता ही परत मी कालवून घेते. कालवून घेतल्यानंतरही माझी भेळ एकत्र होते आणि सुकी होते. आता ही सुकी भेळ तुम्ही कुठेही नेऊ शकता प्रवासात. या सुक्या भेळीमध्ये मी आता ही थोडी शेव मिसळणार आहे. तुम्ही बघितलं असेल, कुठेही ओलसरपणा नाही आणि या सुक्या भेळीचा क्रंच हा तुम्हाला क्रंच येतो. खातानाही याचा फार सुंदर क्रंच येतो. पण आता मी खायला देणार आहे, म्हणून मी काय करते की या प्लेटमध्ये आता मी भेळ काढते, सुकी भेळ. मला ही खायला द्यायची आहे, तर खायला देताना आपण कांदा टाकू शकतो. जर आपण खायला देणार नसू तर मग कांदा वगैरे न टाकता सरळ अशी भेळ करून आपण आपल्या एका पिशवीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा डब्यामध्ये आपण ही नेऊ शकतो. खाणं झाल्यानंतर आपल्याला सगळं थ्रो करता येतं. तर आता ही जी भेळ आहे, ही फक्त खायला देण्यासाठी मी एवढी काढली आहे. आणि आत्ता मी खायला देते म्हणून, आणि हिला असं थोडं दाबून गोलाकार करायचं, कारण मग कसं आपली भेळ सजवल्या जाते म्हणून. तर ही आता आपली भेळ तयार झाली. ठीक आहे. आता ह्याला सजवायचं आहे. मग मी याच्यावर आता मला खायला द्यायची आहे. आपण अशी तयार करून ठेवली आणि वेळेवर कोणी आलं तर आपल्याला त्यांना अशी खायला देता येते. बरं, ही टिकते, ही खराब होत नाही, 7-8 दिवस टिकते. पण भेळीसारखा प्रकार 7-8 दिवस राहतच नाही मुळात घरामध्ये. आता मी याच्यावर थोडं कोथिंबीर, थोडी शेव. भेळ मात्र कालवायची हातानेच, चमच्यानी वगैरे तो कालवायचा प्रकार करायचा नाही, नाहीतर तिला सगळीकडे काही तो मसाला लागत नाही. आणि हे माझ्या आवडीचे डाळिंबाचे दाणे आज मी आजूबाजूला टाकणार आहे. वर न ठेवता आजूबाजूला आज मी डाळिंबाचे दाणे टाकले. तर बघा, आपली भेळ तयार झाली. किती वेळ लागला? काहीच नाही. मी फक्त तुम्हाला चटणीची रेसिपी सांगितली, बरोबर. एकतर ही भेळ पैशाला खूप स्वस्त पडते, कुठेही नेता येते आणि खरोखरच उत्तम लागते, छान लागते. धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. मला वाटतं तुम्हाला भेळीचा हा प्रकार खूप आवडेल. लहान मुलांनाही देता येतो, म्हातारी माणसं असतील तर ती पण खातात. आणि दुपारी चहाच्या वेळेस काय खायचं, जसं आपण चिवडा डब्यात करून ठेवतो तशी आपण ही भेळ जर करून ठेवली, कोणी येणारं असतील तर त्यांना आपल्याला ही देता येते, बरोबर आहे. मग तुम्हाला जर ही भेळ आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला छान छान कॉमेंट्स पाठवा. माझा नेहमीचा फंडा, बनाइए, खाइए, खिलाइए
और अपने ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कमेंट्स जरूर जरूर भेजिए। धन्यवाद तुम्ही रेसिपी पाहिल्याबद्दल।